तर आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता थेट मुद्द्याला हात घालूया. आजचा आपला विषय आहे पीएम किसान सन्मान निधी योजना आणि जमिनीच्या मालकीचे त्यातील अत्यंत कडक नियम. ही योजना देशभरातील शेतकरी कुटुंबांसाठी खऱ्या अर्थाने एक मोठा आधार बनली आहे आणि आज आपण याच योजनेच्या पात्रतेचे निकष अगदी सोप्या भाषेत उलगडून पाहणार आहोत. 6,000 रुपये ऐकायला कदाचित हा आकडा साधा वाटेल, पण या योजनेची भव्यता खऱ्या अर्थाने यातूनच समजते. केंद्र सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत देशभरातील लाखो पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपये इतकी भक्कम आर्थिक मदत दिली जाते. या थेट मदतीमुळे कृषी क्षेत्राला मिळणारा आधार खरंच खूप मोठा आहे. आणि हो, 22 आतापर्यंत या महत्त्वपूर्ण सरकारी उपक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांना तब्बल 22 हप्ते यशस्वीरित्या वितरित करण्यात आले आहेत. विचार करा, सातत्याने इतके हप्ते वेळेवर वितरित होणं ही प्रशासकीयदृष्ट्या एक अतिशय मोठी आणि उल्लेखनीय बाब आहे. आता पाहूया अपात्र ठरण्याचं मुख्य कारण. शेतकरी या योजनेतून नेमके अपात्र का ठरतात? इथं एक मोठा प्रश्न उभा राहतो. इतक्या मोठ्या प्रमाणावर निधी वाटप होत असताना अनेक शेतकऱ्यांना अचानक अपात्र का ठरवलं जातं? एवढी मोठी योजना असूनही नकाराचा सामना का करावा लागतो? कारण यामागे काही अतिशय काटेकोर नियम दडलेले आहेत, ज्यांच्या बारीक तपशिलांचा फटका आजही अनेक शेतकऱ्यांना बसत आहे. या कोड्याचं उत्तर अगदी एका साध्या गोष्टीत दडलंय. शेत जमीन नावावर नक्की कधी आणि कशी झाली? केवळ शेतकरी असणं इथे पुरेसं नाहीये, तर जमिनीची नोंदणी कोणत्या तारखेला आणि कोणत्या कायदेशीर मार्गाने झाली यावरच लाभार्थ्याची अंतिम पात्रता पूर्णपणे अवलंबून असते. आता पाहूया 1 फेब्रुवारी 2019 ची अट. हीच ती सर्वात महत्त्वाची अट आहे. पण ही तारीख समजून घेण्याआधी एक सरकारी शब्द समजून घेणं खूप गरजेचं आहे. तो म्हणजे फेरफार, म्हणजेच म्युटेशन. सरकारी महसूल रेकॉर्डमध्ये जमिनीच्या मालकी हक्कात जो अधिकृत बदल नोंदवला जातो त्याला फेरफार म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर केवळ जमिनीचा ताबा असून उपयोग नाही, ती सरकारी रेकॉर्डवर अधिकृतपणे नोंदवली गेलेली असणं अनिवार्य आहे. तर कळीचा मुद्दा असा आहे की लाभार्थ्याच्या नावावर 1 फेब्रुवारी 2019च्या आधीपासून शेतजमीन असणं सक्तीचं आहे. जमिनीचा फेरफार हा या कट ऑफ तारखेच्या पूर्वीचाच असला पाहिजे. हा या संपूर्ण योजनेचा अगदी पायाभूत आणि मूलभूत नियम आहे. पण जर असं झालं नाही तर काय होतं? समजा एखाद्या व्यक्तीने 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन विकत घेतली, तर नियम अगदी स्पष्ट आहे. तो व्यक्ती या योजनेसाठी थेट अपात्र ठरतो. होय, अगदी थेट आणि संपूर्णपणे अपात्र. या कट ऑफ तारखेनंतर केवळ खरेदी व्यवहारातून मिळालेली जमीन या योजनेसाठी अजिबात ग्राह्य धरली जात नाही. महत्वाचा अपवाद, वारस हक्क. या कडक नियमात असलेली एकमेव सवलत. आतापर्यंत आपण सगळे कठोर नियम पाहिले, पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. बघा, एका बाजूला आहे कट ऑफ नंतर खरेदी केलेली जमीन आणि दुसऱ्या बाजूला आहे कट ऑफ नंतर वारस हक्काने मिळालेली जमीन. जर जमीन 1 फेब्रुवारी 2019 नंतर खरेदी केली असेल तर निश्चितपणे अपात्रता पदरी पडते. पण जर तीच जमीन त्याच तारखेनंतर वारस हक्काने मिळाली असेल तर मात्र योजनेची दारं बंद होत नाहीत, तर पात्रता टिकवून ठेवता येते. आणि हा अपवाद नेमका कसा लागू होतो हे समजून घेणं खूप रंजक आहे. पहिली अट, जमीन 1 फेब्रुवारी 2019 नंतर नावावर झालेली असावी. दुसरी अट, ती केवळ वारस हक्कानेच मिळालेली असावी. आणि सर्वात महत्त्वाची तिसरी गोष्ट, त्या फेरफारमध्ये वारस हक्काने अशी अगदी स्पष्ट नोंद असली पाहिजे. नुसतं वारसदार असून भागत नाही, तशी अधिकृत नोंद महसुली दप्तरात असणं अत्यंत अनिवार्य आहे, तरच लाभ मिळतो. आपलं हे आजचं विश्लेषण एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर येऊन थांबतं. सार्वजनिक धोरणांमधले हे असे प्रशासकीय बारकावे आणि तारखा खऱ्या अर्थाने कसं ठरवतात की कोणाला प्रगतीची संधी मिळेल आणि कोण या लाभांपासून वंचित राहील? एका छोट्याशा फेरफार नोंदीतील एक शब्द आणि एक कट ऑफ तारीख कृषी कल्याणाचं हे वास्तव कसं बदलून टाकते याचा नक्कीच गांभीर्याने विचार करायला हवा. विचार करा.